मान्सून संदर्भातल्या गोष्टी जाणून घेऊयात। मान्सूनचे नेमके काय हालचाल आहे, कसे वेध लागले, सगळं काही टॉप 20च्या माध्यमातून। मान्सून गोव्याच्या वेशीवरती दाखल झालाय। पुढच्या 2 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे। केरळमध्ये आज 8 दिवस आधीच मान्सून दाखल झालाय आणि त्यानंतर अतिवेगाने वाटचाल करत गोव्याच्या वेशीवरती धडकलाय। आता पुढच्या 2 दिवसांत कोकणात येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। साताऱ्यातील कृष्णा वेण्णा नदीचा संगम असणाऱ्या संगम माहुली इथे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। संगमाच्या बाजूला असणाऱ्या साताऱ्याचे छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा पडलाय। हिंगोलीतील सेनगावात हळद पिकावरती आभाळ कोसळलंय। सुकण्यासाठी ठेवलेली हळद पावसात भिजली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणीच शेतकरी करतात। अंधार झाला होता राज्यपाल पडेल पण याल घ्या पाण्यात पडेल।